श्रीमद्भागवत अथ पंचमोऽध्यायः। अध्याय 9। भरताचा ब्राह्मण कुलात जन्म। श्री शुक म्हणतात, शम, दम, तप, स्वाध्याय, वेदाध्ययन, दान, संतोष, सहनशीलता, विनय, विद्या, मत्सर न करणे, आत्मज्ञान आणि आनंद अशा सर्व गुणांनी संपन्न असा अग्निरस गोत्राचा एक ब्राह्मण होता. त्याला ज्येष्ठ पत्नीपासून त्याच्याच सारखे विद्या, शील, आचार, रूप, औदार्य इत्यादी गुणयुक्त 9 पुत्र झाले आणि कनिष्ठ पत्नीपासून 1 पुत्र आणि 1 कन्या असे जुळे झाले. या दोघांपैकी जो पुत्र होता तोच परम भागवत राजर्षी शिरोमणी भरत होता. मृग शरीराचा त्याग करून शेवटच्या जन्मामध्ये तो ब्राह्मण झाला होता असे सांगतात. भगवंताच्या कृपेने या जन्मामध्ये सुद्धा आपल्या पूर्वीच्या जन्म परंपरेचे स्मरण राहिल्यामुळे स्वजन संगतीने आपला पुन्हा अधपात होईल या भीतीने त्याने नातलगांची संगत सोडली आणि ज्यांचे श्रवण, स्मरण आणि गुणकीर्तन सर्व प्रकारची कर्मबंधने तोडून टाकते ते भगवंत श्री भगवंताचे चरणकमलयुगल हृदयात सतत धारण केले. दुसऱ्यांना मात्र तो स्वतःला वेडा, मूर्ख, आंधळा आणि बहिरा असल्याप्रमाणे दाखवला. पित्याचा त्याच्याबद्दलचा स्नेहभाव होता म्हणून ब्राह्मणाने आपल्या वेडसर मुलाच्याही शास्त्रानुसार समावर्तनापर्यंतचे सर्व संस्कार केले आणि उपनयनानंतर त्याची इच्छा नव्हती तरीही शिकवणे हे पित्याचे कर्तव्य आहे या भावनेने त्याला शुद्धता, आचमन इत्यादी कर्माचे शिक्षण दिले. परंतु भरत तर पित्याच्या समक्षच त्याच्या उपदेशाविरुद्ध वागत असे. पावसाळ्यात याचे वेदाध्ययन सुरू करावे अशी पित्याची इच्छा होती. परंतु चैत्र, वैशाख, ज्येष्ठ आणि आषाढ असे 4 महिने प्रयत्न करूनही वडील त्याला ओंकार, व्याहती आणि गायत्री मंत्र नीट शिकू शकले नाही. असे होऊन सुद्धा आपल्या या आत्मवत पुत्रावर अत्यंत प्रेम असल्यामुळे त्याची प्रवृत्ती नसतानाही पुत्राला चांगल्या प्रकारचे शिक्षण दिले पाहिजे असा भलताच हट्ट धरून तो आपल्या पावित्र्य, वेदाध्ययन, व्रते, नियम, गुरु आणि अग्नीची सेवा इत्यादी ब्रह्मचर्य आश्रमाला आवश्यक नियमाचे शिक्षण देत राहिला. परंतु मुलाच्या बाबतीत त्याची इच्छा पूर्ण झाली नाही आणि स्वतः सुद्धा भगवत जन सोडून प्रपंचातच गुरफटून राहिला आणि तेवढ्यातच नेहमी सावध असणाऱ्या काळाने त्याला ओढून नेले. तेव्हा त्याची धाकटी पत्नी आपल्या 2 मुलांना सवतीकडे सोपवून स्वतः सती होऊन पतिलोकी गेली. भरताचे बंधू कर्मकांडच करत असत आणि सर्वात स्वतःला ते श्रेष्ठ समजत असत. ते ब्रह्मज्ञानाच्या बाबतीत अनभिज्ञ होते म्हणून त्यांना भरताचा मोठेपणा सुद्धा माहीत नव्हता. पिता परलोकवासी झाल्यावर त्यांनी त्याला निव्वळ मूर्ख समजून शिकवणे सोडून दिले. जेव्हा सामान्य माणसे त्याला वेडा, मूर्ख आणि बहिरा म्हणत तेव्हा तो त्याला अनुरूपच बोलत असे. कोणीही त्याच्याकडून कोणतेही काम करून घेण्याची इच्छा करी तेव्हा तो त्यानुसार करी. कधी वेठबिगारीच्या रूपात, कधी मजुराच्या रूपात, मागितल्यावर किंवा न मागताही जे काही थोडेफार चांगले किंवा वाईट अन्न त्याला मिळत असे ते जिभेची चव न पाहता तो खात असे. अन्य कोणत्याही कारणाने उत्पन्न न होणारे स्वतः सिद्ध केवळ आनंद स्वरूप आत्मज्ञान त्याला प्राप्त झाले होते. म्हणून थंडी, उष्णता, मान, अपमान इत्यादी द्वंद्वानी होणाऱ्या सुखदुःखामध्ये त्याला देहाची जाणीव होत नसे. तो थंडी, उन्हाळा, पाऊस आणि वादळाच्या वेळी बैलासारखा कपडे न घालता पडून राहील. त्याचे सर्व अंग धष्टपुष्ट आणि गललट्ट होते. तो जमिनीवरच पडून राहील. कधी तेल उठणे लावित नसे की कधी स्नानही करीत नसे. त्याचे शरीर धुळीने झाकल्यामुळे मौल्यवान रत्नाप्रमाणे त्याचे ब्रह्मतेज पूर्ण झाकले गेले होते. तो आपल्या कमरेला एक मलिन कपडा गुंडाळीत असे. त्याचे जानवे सुद्धा अत्यंत मळलेले होते. त्यामुळे अज्ञानी लोक हा कोणी नावाचा ब्राह्मण आहे असे म्हणून त्याचा तिरस्कार करीत. परंतु याच्यावर काहीही विचार न करता तो स्वच्छंदपणे फिरत असे. दुसऱ्याच्या घरी मजुरी करून पोट भरत आहे
असे पाहून त्याला त्याच्या भावाने शेतातील वाफे व्यवस्थित करण्याच्या कामाला लावले. तेव्हा तो काही काम करू लागला, परंतु त्या वाफ्याची जमीन सपाट आहे की उंचवटा खोली असलेली आहे, लहान आहे की मोठी, याकडे त्याचे लक्ष नसे. त्याचे भाऊ त्याला तांदळाची कणी, पेंड, भुसा, किडलेले उडीद किंवा भांड्यांनी लागलेले जळके अन्न जे काही देत ते घेऊन तो अमृताप्रमाणे समजून खात असे. एकदा एका डाकूच्या सरदाराने पुत्र कामनेने भद्रकालीला मनुष्यबळी देण्याचा संकल्प केला. त्याने जो पुरुष देण्यासाठी पकडून आणला होता तो आपल्या नशिबाने त्याच्या हातून निसटून पळून गेला. त्याला शोधण्यासाठी त्याने त्याचे सेवक चहूकडे धावले, परंतु अंधाऱ्या मध्यरात्रीच्या वेळी त्याचा कोठेही पत्ता लागला नाही. याच वेळी दैवयोगाने त्यांची नजर अकस्मात या अंगिरस गोत्राच्या ब्राह्मण कुमारावर पडली. तो वीरासनात बसून हरिण, डुकरे इत्यादी प्राण्यापासून शेताचे रक्षण करीत होता. हा मनुष्य पशु कितीतरी चांगल्या लक्षणाने युक्त आहे. याच्यामुळे आमच्या धन्याचे कार्य निश्चितच सिद्धीस जाईल असा विचार करून त्यांचे मुख आनंदाने उल्हासित झाले आणि ते त्याला दोरीने बांधून चंदिकेच्या मंदिरात घेऊन गेले. नंतर त्या चोराने आपल्या पद्धतीनुसार विधीपूर्वक त्याला स्नान घालून नवीन वस्त्रे नेसवून तसेच अनेक प्रकारची आभूषणे, चंदन, पुष्पमाळा आणि तिलक इत्यादी विभूषित करून चांगल्या तऱ्हेने जेवू घातले. नंतर धूप, दीप, माळा, लाह्या, पत्री, अंकुर, फळे इत्यादी उपहार सामग्री सहित बलिदानाच्या पद्धतीनुसार गाणे, स्तुती, मृदंग आणि ढोल वाजवणे इत्यादी करीत त्या पशुला त्यांनी भद्रकालीच्या समोर बसविले. यानंतर दस्यू राजाचा पुरोहित असलेल्या लुटारूने त्या नरपशूच्या रक्ताने देवीला तृप्त करण्यासाठी देवी मंत्राने अभिमंत्रित केलेली एक तीक्ष्ण तलवार घेतली. स्वभावाने चोर, रजगुणी आणि तमोगुणीच होते. शिवाय धनाच्या मदाने त्यांचे चित्त आणखीच उन्मत्त झाले होते. हिंसेची त्यांना स्वाभाविकच आवड होती आणि यावेळी तर ते भगवंताच्या अंशस्वरूप ब्राह्मण कुलाचा तिरस्कार करून स्वच्छंदपणे कुमार्गाकडे चालले होते. हिंसेच्या बाबतीत ब्राह्मणवादाचा सर्वथैव निषेध केला आहे, तरी सुद्धा ते साक्षात ब्रह्मभावाला प्राप्त झालेल्या वैरहीन आणि सर्व प्राण्याच्या सुहृदय असलेल्या एका ब्रह्मर्षी कुमाराचा बळी देऊ इच्छित होते. हे भयंकर कुकर्म पाहून देवी भद्रकालीच्या मूर्तीत अत्यंत दुस्सह ब्रह्मतेजामुळे दाह होऊ लागला आणि ती एकदम मूर्ती फोडून बाहेर आली. अत्यंत असहाय्य अशा क्रोधामुळे तिच्या भुवया उंचावल्या होत्या आणि अकराळ विकराळ दाढा आणि मोठे झालेले लाल डोळे त्यांच्यामुळे तिचा चेहरा अत्यंत भयानक दिसत होता. तो भयंकर आवेश पाहून असे वाटत होते की जणू काही तिच्या सगळ्या जगाचा संहार करेल. तिने क्रोधाने लाल होऊन भीषण हास्य केले आणि उसळी मारून त्याच अभिमंत्रित केलेल्या खड्गाने त्या सर्व पापी लोकांची मस्तके तिने उडवली आणि आपल्या घणास्त्या गळ्यातून वाहणारे रक्त रूपी मद्य पिऊन अतिपानाने धुंद होऊन उंच स्वराने गात नाचत त्यांच्याच मुंडक्याचे चेंडू बनवून ती खेळू लागली. महापुरुषावर केलेला अत्याचार रूपी अपराध जशास तसे या न्यायाने असाच आपल्यावर उलटतो. परीक्षिता, ज्यांचे देह अभिमान रूपी बळकट बंधन तुटलेले आहे, जे सर्व प्राण्यांचे सुहृदय आणि आत्मा तसेच वैरहीन आहे, साक्षात भगवंतच भद्रकाली इत्यादी भिन्न भिन्न रूपे धारण करून आपल्या कधी न चुकणाऱ्या कालचक्ररूपी श्रेष्ठ चक्राने ज्यांचे रक्षण करतात आणि ज्यांनी भगवंताच्या निर्भय चरणकमलाचा आश्रय घेतला आहे, त्या भगवत भक्त परमहंसावर आपले डोके उडवले जाण्याची वेळ आली तरी ते कोणत्याही प्रकारे व्याकुळ होत नाहीत, यात काही मोठे आश्चर्य नाही. अध्याय 9 समाप्त. श्री भागवते महापुराणे परमहंससंहिताया पंचमस्कंदे जडभरतचरित्रे 9मोऽध्यायः.